आवाज नहीं येणार रे. मराठी में पंकज साहब देंगे, अगर हिंदी इंग्लिश में है तो मैं दूंगा. ठीक आहे रोलिंग. आतापर्यंत जो आपण तपास करतोय तर काय नेमकं अडचणी आता येत आहेत, कारण गेले काही वेळापासून बघतोय की काही मजले पाडण्याचा प्रयत्न आपल्याकडून. सर, आमची ही जी NDRFची टीम आहे ती इथे श्री संतोष बहादूर सिंग आमचे जे कमांडंट महोदय आहेत त्यांच्या आदेशानुसार आलेली आहे आणि सध्या आमचे जे सुपरवायझरी ऑफिसर आहेत श्री दीपक तिवारी सर हे द्वितीय कमान अधिकारी आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही इथे कारवाई करतो आहे. सर्वप्रथम आम्ही इथे हेलिंग सर्च केलं. हेलिंग सर्चमध्ये आम्ही काय करतो, तिथे जातो आणि मोठमोठ्याने आवाज देतो की एखादा व्यक्ती आतमध्ये असेल तर त्याने आवाजाने आम्ही त्यांना आवाज देतो आणि त्यांना सांगतो की आम्ही इथे मदतीसाठी तुम्हाला आलेलो आहोत. तुमच्यापर्यंत जर आमचा आवाज पोहोचत असेल तर तुम्ही आम्हाला आवाज द्या मदतीसाठी, किंवा एखादी ठोस वस्तू असेल तर त्या ठोस वस्तूने एखाद्या ठोस वस्तूवर प्रहार करा, किंवा आजच्या काळात जर मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलचा साऊंड द्या आणि तो आवाज आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करतो पूर्णतः शांतता ठेवून. तर तो प्रयास आम्ही केला. तिथे आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यानंतर आमच्याकडे टेक्निकल सर्च असतात ते पण आम्ही केलं आणि शेवटी जे आमच्याकडे रिलायबल सोर्स आहे तो म्हणजे आमचा K9 किंवा आमचा डॉग, की जो लाईव्ह विक्टीम डिटेक्ट करण्यामध्ये पारंगत असतो, ट्रेंड असतो, प्रशिक्षित असतो. तर त्यालाही आम्ही तिथे शोधण्यासाठी पाठवलं आणि त्याच्याकडूनही आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु आम्ही आत्तापर्यंत आशा जिवंत ठेवलेली आहे आणि आम्ही आत्तापर्यंत तिथे म्हणजे पुढे पण आम्ही तिथे याच पद्धतीने काम करू की एखादा व्यक्ती तिथे असू शकतो की आणि ज्याची आम्ही होप ठेवतोय की तो जीवित असू शकतो. आता पुढचं बचाव कार्य नेमकं कसं होणार आहे? आता ही जी प्रक्रिया तुम्ही सांगितली त्याच्यानंतर पुढचा टप्पा नेमका काय असणार आहे? स्लॅब पाडण्यासाठीची काही प्रक्रिया सकाळी तिघ जण पार म्हणले होते, पाडतोय का आणि आतमध्ये काय 8 जण, असणार? एकच काढले, 2 मध्येच आहेत आणखी, मग ते नाही. भेटले नाहीत. सकाळी सांगितलंय तिघ जण आले. तर आमचा प्रयत्न पूर्ण चालू आहे आणि आम्ही पूर्णतः प्रयत्न करतोय. तुम्ही पण बघू शकता आम्ही तिथे कंटिन्यू उभे आहोत आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग चालू आहेत. आमचे जे सुपरवायझरी ऑफिसर आहेत ते पण कंटिन्युअस आहेत आणि अदर स्टेक होल्डर्स पण आहे, आर्मी पण आहे, इथे फायर ब्रिगेड पण आहे आणि त्यांच्या सहयोगाने आम्ही सगळे एक विशेष मदत कार्य करण्याचा प्रयत्न आता करतो. तुम्ही धन्यवाद. आतमध्ये जाऊ शकताय तशी काही परिस्थिती आहे का, आणि जाऊ शकत नसाल तर मग काय करणार? यानंतर आम्ही एकतर सर्च करतोय आणि जे इक्विपमेंट आहेत तिथं जाऊन शोधा ना, ओके ते नंतर समाचार द्या. चलो ऐसा है. ओके धन्यवाद. ओके, सर हिंदी में बताए सर. रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है और हम बाद में बात करेंगे. विल हैव दिस बाइट लेटर ऑन. थैंक यू.